शेतकरी मित्रांनो नमस्कार. कृषी साथीमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. पुढे जाण्याआधी एक महत्त्वाची गोष्ट. जर तुम्हाला रोजचे ताजे आणि अचूक बाजारभाव तुमच्या मोबाईलवर हवे असतील तर आत्ताच आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबा. चला तर मग आजच्या महत्त्वाच्या विषयाकडे वळूया. आपण दिवसभर काबाड कष्ट करून जे पीक घेतो त्या हरभऱ्याला योग्य भाव मिळतोय का? आज आपण याच प्रश्नाच्या मुळाशी जाणार आहोत. आणि आजची सगळ्यात मोठी आणि आनंदाची बातमी. महाराष्ट्रातल्या एका बाजारपेठेत हरभऱ्याने तब्बल 7,000 रुपये प्रति क्विंटलचा आकडा गाठलाय. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं, 7,000 रुपये. हा आकडा नक्कीच एक नवी आशा निर्माण करणारा आहे. पण एक मिनिट थांबा. हा दर ऐकून लगेच उत्साही होऊ नका. कारण खरा आणि सगळ्यात मोठा प्रश्न तर हा आहे की हा भाव तुमच्या जवळच्या बाजार समितीत आहे का? कारण मित्रांनो, इथूनच खरं गणित सुरू होतं. प्रत्येक मार्केटची कहाणी ही पूर्णपणे वेगळी असते. तर मग संपूर्ण महाराष्ट्रात दर सारखे का नाहीत? यामागचं एकच मोठं कारण आहे आणि ते म्हणजे आवक. आता आवक म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर बाजारात किती माल विक्रीसाठी आला आहे. ज्या दिवशी बाजारात मालाचा पूर येतो म्हणजे आवक जास्त असते, तेव्हा दर खाली येण्याची शक्यता वाढते. आणि ज्या दिवशी माल कमी येतो तेव्हा दर वर जातात. हा मागणी आणि पुरवठ्याचा थेट खेळ आहे. चला एक ताजं उदाहरण बघूया. राजुरा बाजार समितीचं. आज इथे काय झालं माहितीये? तब्बल 5,252 क्विंटल हरभरा विक्रीसाठी आला. जरा विचार करा, एकाच दिवशी एवढा मोठा ढीग. याचा दरांवर काय परिणाम झाला असेल? तर राजुरामध्ये जिथे आवक इतकी प्रचंड होती तिथे कमीत कमी दर मिळाला 4,905 रुपये आणि जास्तीत जास्त दर गेला तो 5,125 रुपयांपर्यंत. म्हणजे बघा, प्रचंड आवक दरांना कशी एका मर्यादेतच रोखून ठेवते. आता याच्या अगदी उलट चित्र बघा. पैठण बाजार समितीत आज आवक होती फक्त 3 क्विंटल. हो, अगदी बरोबर, फक्त 3 क्विंटल. जिथे राजुरामध्ये गाड्यांच्या गाड्या खाली होत होत्या तिथे पैठणमध्ये मोजून 3 क्विंटल माल होता. साहजिकच आहे, इथलं बाजाराचं चित्र पूर्णपणे बदलून गेलं. आणि मित्रांनो, हाच तो मुद्दा आहे जो आपण लक्षात ठेवणं सर्वात महत्त्वाचं आहे. बाजारात जाण्यापूर्वी तिथली आवक तपासणं ही एक स्मार्ट रणनीती आहे. कारण आवकच तुमचा नफा ठरवते. चला, आता त्या आकड्यांकडे वळूया जे सांगतात की आज कोणत्या बाजारपेठांनी शेतकऱ्यांना खरा फायदा करून दिला. आजचा हिरो मार्केट कोणता ठरला बघूया. तर मंडळी, आज बाजी मारली आहे पुणे बाजार समितीने, जिथे सर्वाधिक 7,000 रुपयांचा अविश्वसनीय दर मिळालाय. त्या खालोखाल दोंडाईचा आहे, जिथे 5,501 रुपये भाव मिळाला. आणि हिंगोली मार्केटने सुद्धा 5,350 रुपयांसह चांगली कामगिरी केलीय. इथे एक गोष्ट लक्षात घ्या. जास्त दर म्हणजे काय? तर हा तो भाव आहे जो बाजारात आलेल्या सर्वोत्तम म्हणजे 1 नंबरच्या क्वालिटीच्या मालाला मिळतो. याचा सरळ अर्थ आहे की आपल्या मालाची प्रत जितकी सरस असेल तितका चांगला दर मिळवण्याची संधी अधिक असते. आपण सर्वाधिक दर तर पाहिले, पण आता जे आपण पाहणार आहोत ते खरंच धक्कादायक आहे. सर्वाधिक दर आणि सर्वात कमी दरात अक्षरशः जमीन आसमानाचं अंतर आहे. आणि हेच अंतर आपल्या नफ्या तोट्याचं अंतिम गणित ठरवतं. हे बघा, एका बाजूला आहे पुढे, जिथे भाव आहे 7,000 रुपये आणि दुसऱ्या टोकाला आहे आष्टी मार्केट, जिथे कमीत कमी दर मिळाला फक्त 4,000 रुपये. ही तफावत आहे तब्बल 3,000 रुपये प्रति क्विंटलची. विचार करा, एकाच राज्यात एकाच दिवशी आणि एकाच पिकासाठी दरांमध्ये एवढी मोठी दरी असणं हे खरंच अविश्वसनीय आहे. जरा विचार करा, एका शेतकऱ्याला त्याच्या मालाचे क्विंटल मागे 4,000 रुपये मिळतायत तर दुसऱ्याला 7,000 रुपये. हा जो 3,000 रुपयांचा फरक आहे ना, तो थेट आपल्या खिशातून जातोय. हा फक्त आकडा नाही तर आपल्या कष्टाचा मोबदला आहे. मग ह्या सगळ्या माहितीमधून आपण शिकायचं काय? चांगला दर मिळवण्यासाठी आपली रणनीती नेमकी काय असायला हवी? चला, काही ठोस आणि कामाचे मुद्दे पाहूया. तर ऐका, पहिली आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, माहिती मिळवत राहा, कारण भाव रोज बदलत राहतात. दुसरी, माल विकायला नेण्यापूर्वी आपल्या जवळच्या 2-3 मार्केटमधील आवक आणि दरांची तुलना नक्की करा. तिसरी, जिथे आवक कमी आहे आणि मागणी चांगली आहे तिथे चांगला भाव मिळण्याची शक्यता जास्त असते. आणि चौथी, आपल्या मालाची प्रतवारी उत्तम ठेवा, कारण चांगल्या मालाला नेहमीच चांगला भाव मिळतो. या संपूर्ण विश्लेषणाचा सार एकच आहे. ज्या शेतकऱ्याकडे अचूक आणि वेळेवर माहिती आहे तोच बाजारात टिकेल आणि 4 पैसे जास्त मिळवेल. लक्षात ठेवा,
माहिती हीच तुमची सर्वात मोठी ताकद आहे. आणि हीच ताकद रोजच्या रोज तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच कृषी साथी या आपल्या हक्काच्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण योग्य माहितीच तुम्हाला योग्य भाव मिळवून देईल. पुन्हा भेटूया अशाच महत्त्वाच्या माहितीसोबत. धन्यवाद.